आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट अशी गवारची भाजी। त्यासाठी इथे मी काही गवार घेतलेली आहे। यांचा बघा मागचा आणि पुढचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हाताच्या साहाय्यानेच करते आणि असे तुकडे करून घ्यायचे आहे। हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व गवार साफ करून घेऊयात। गवार इथे सर्व साफ करून घेतलेली आहे। आता यांना मी पाण्याने धुवून घेते। आता खलबत्त्यामध्ये मी 4-5 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सोबत थोडेसे जिरे टाकूया। यांना मी जाडसर ठेचून घेते। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यात आपण 2 पळी तेल टाकूया। आता त्यात जाडसर ठेचलेला लसूण टाकूया। आता यामध्ये आपण गवार टाकूया। यामध्ये आपण थोडी हळद टाकूया, स्वादानुसार मीठ टाकूया, मिक्स करून घेऊया आणि मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटं आपण झाकण ठेवून वाफवून घेऊ। 10-15 मिनिटं झाली आहेत, आपण चेक करूया। छान गवार शिजून गेलेली आहे। तिखट टाकते अर्धा चमचा, सोबत कोथिंबीर मिक्स करून घेऊया। छान मिक्स झालेलं आहे, हे पहा। आता मी गॅस बंद करते। गरमागरम भाकरीसोबत गवारची स्वादिष्ट भाजी घरी नक्की ट्राय करा।